तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा. नमस्कार, मी विकास मिरगणे. विकासनामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. चर्चा करतोय नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने. आपण उमेदवारांची चर्चा करतोय. नवी मुंबईच्या प्रश्नांवर उमेदवार असतील किंवा पदाधिकाऱ्यांशी यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. नवी मुंबईकरांचा विकास झालाय का, कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाणार, याच अनुषंगाने 3 टर्म म्हणून काम करणाऱ्या आणि सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या, त्या काळामध्ये काँग्रेसचं नेतृत्व असणाऱ्या, आज मात्र शिंदेच्या शिवसेनेत आहेत आणि एक जनाधार असलेलं नेतृत्व ऐरोली परिसरामध्ये आहेत. त्यांचे पती सुद्धा जे आहेत सोनावणे, ते सुद्धा सक्रिय राजकारणामध्ये नेहमीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. याच अनुषंगाने आज आपण माजी नगरसेविका हेमांगी सोनावणे मॅडम आपल्याशी बातचीत करताय. मॅडम, स्वागत आहे. नमस्कार. खरं तर ही निवडणूक आरपारची आहे. 3 टर्म तुम्ही काँग्रेसमध्ये होत्या, आता शिंदेच्या शिवसेनेत आहात. कसं पाहता या निवडणुकीकडे? आरपारची लढाई सुरू आहे. नमस्कार. मला वाटतं जवळजवळ 2005 पासून मी नगरसेविका सातत्याने आहे. पक्षाने विश्वास ठेवला. माझे पती अंकुशजी सोनावणे हे युवक अध्यक्ष असल्यापासून समाजसेवा करत आहेत. समाजसेवा करता करता जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या, पक्षाने विश्वास ठेवून, कामावर यांच्या विश्वास ठेवून महिला वाढ लागल्यानंतर ती संधी मला मिळाली. ओके. काम होतं अंकुशजी सोनवणे साहेबांचं, तर संधी मला मिळाली. कारण महिला आरक्षणचा फायदा झाला. तसं बघता काही अडचण नव्हती आम्हाला, कारण आम्ही 3 टर्म एवढं नगरसेविका निवडून येणं म्हणजे 15 वर्ष सातत्याने निवडून आलो म्हणजे जनतेचा विश्वास. आणि आम्ही सातत्याने जनतेमध्येच राहत आहोत आणि त्याच ठिकाणी जनतेची कामं केली आहेत. प्रभाग आपला सुसज्ज कसा हवा, सुपलम सबलम प्रभाग आमचा कसा राहील याच्याकडे आम्ही सातत्याने लक्ष दिलं. कोणतेही काम असू दे, शाळा असू दे, शैक्षणिक असू दे, किंवा हॉस्पिटलच्या बाबतीत असू दे, किंवा आमच्या नागरिकांचं वैयक्तिक कारण असू दे, या सगळ्या समस्या सोडवण्याचं काम केलेलं आहे. आमचे कार्यकर्ते असतील, अंकुशजी सोनावणे साहेब असतील, त्यांच्या माध्यमातून आम्हाला संधी मिळाली आहे. आणि खरोखर मी नागरिकांचंही कौतुक करेन, कारण त्यांनी आमच्या केलेल्या कामावर विश्वास ठेवून मला 3 वेळा नगरसेविका म्हणून निवडून दिले आहे. ते पण काँग्रेसमध्ये असताना. काँग्रेसची तुम्हाला माहिती आहे परिस्थिती, ती काय मला वेगळी काही सांगायला नको. नंतर सातत्याने निवडून आल्यावर जो विश्वास पहिला होता, तोही विश्वास आत्ता आहे नागरिकांचा आमच्यावर, असं माझं ठाम मत आहे. लोकांमध्ये तुम्ही राहून आहात, हे खूप महत्वाचं मला पटलं. लोकांमध्ये 3 टर्म राहिलेलं काय कर, महिला म्हटल्यानंतर लोक नगरसेविका झाल्यानंतर मग विचारतच नाही फार. मग लोकांमध्ये एवढं मिसळताय तुम्ही? तुमचा प्रश्न बरोबर आहे. मी आमच्या जनतेमध्ये, आमच्या नागरिकांमध्ये जशी आमची जनता आहे त्याचप्रमाणे तिथेच आम्ही राहत आहोत. म्हणजे वेगळं काही आम्हाला असा अहंकार नाहीये की आम्ही निवडून आलो म्हणून थोडं वेगळी आमची हे चाल बदलली, असं काही नाहीये. कारण आम्हाला जाणीव आहे आम्ही ज्या जनतेमध्ये राहतो त्या तिथल्या नागरिकांची समस्या, कारण तिथे राहतो म्हणजे आम्हाला सर्व काही प्रश्न माहिती. तिथे त्या वार्डातच आमचं ऑफिस आहे आणि प्रत्येक येणारा नागरिक हा आमच्या ऑफिसमध्ये येऊन त्यांचे काही समस्या असतील ह्या सोडवण्यासाठी ऑफिसमध्ये येतात. आम्ही नागरिकांच्या परिसरामध्ये राहतो, त्याच्यामुळे आम्हाला सगळं माहिती आहे. जसं निवडून आलो 2005 साली, मी तुम्हाला एक किस्सा सांगेन 2005 सालचा, की जेव्हा पाणी आमच्या AG हा ग्रुप आहे त्याच्या मागची पूर्ण एकदम परिस्थिती बेकार होती. म्हणजे तिथे कोणी राहायला बघत नव्हते, की तिथे रूम विकला जात नव्हता, अशी तिथली परिस्थिती होती. पण जेव्हा 2005 ची निवडणूक लागला, निवडून आल्यावर पहिला आम्ही जो विचार केला असेल ना, तर आमच्या AG या ग्रुपचा. कारण तिथले आमचे नागरिक खड्ड्यातून पाणी भरत होते.
म्हणजे खड्ड्यातून पाणी भरत होते, ते परिस्थिती सर्व आम्ही डोळ्यांनी पाहिलेली आहे. आणि तोच मुद्दा घेऊन आम्ही नागरिकांच्या विश्वासावर निवडणूक लढवली, जिंकून आलो. जिंकून आल्यावर पहिला नागरिकांचा प्रश्न सोडवला असेल तो पाण्याचा. जेव्हा सिडकोने टाकलेल्या छोट्या व्यासाच्या ज्या जलवाहिन्या होत्या त्या बदलून मोठ्या व्यासाच्या जलवाहिन्या टाकल्या आणि आमच्या नागरिकांना खड्डेमुक्त पाणी असा दिलासा दिला आम्ही. खड्ड्यातून भरणारे नागरिक पाणी त्यांच्या घरामध्ये नळ कनेक्शन देण्याचं काम आम्ही केलं. मलनिसारण वाहिन्या असतील, माझ्या प्रभागाला तेव्हा एकही गार्डन नव्हतं. मग नागरिकांच्या हेल्थचा विचार करून आम्ही सातत्याने पाठपुरावा करून जे नाल्याच्या पाण्याने भाजीपाला पिकवला जात होता तिथे आम्ही नागरिकांसाठी सुसज्ज असं गार्डन केलं. नागरिकांच्या आरोग्याचा विचार केला. खेळाचं मैदान नव्हतं, SDV शाळेचं मैदान सोडलं तर आमच्या प्रभागाला सिडकोने अशी जागाच नव्हती की आम्ही आमच्या मुलांना खेळण्यासाठी मैदान आहे. तो मैदानाचा विचार करून आणि गार्डन केलं. गार्डन मध्ये आता एक मुलांसाठी खेळण्यासाठीही भाग झाला आणि तिथे त्या गार्डन मध्ये नागरिक अगदी त्यांच्या समाधान सुख म्हणताना गार्डन मध्ये गेल्यावर सुख वाटतं, अगदी शांती वाटते. तिथे योगा चालतो, मुलांचे क्रिकेट चालतात, लहान मुलं आनंदाने खेळतात. ज्येष्ठ नागरिक आहे, ज्येष्ठ नागरिक तिथे येऊन बसतात. त्यांचे जे काही योगा प्रकार, व्यायाम, गप्पा गोष्टी करणे हे करतात. आणि जेव्हा आम्ही गार्डन मध्ये जातो तेव्हा गार्डन मध्ये एक समाधान वाटतं की आपल्या या प्रयत्नाने नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील हा मुद्दा आमचा डोळ्यासमोर होता आणि त्याचप्रमाणे आम्ही त्यांचा सगळ्यांचा विचार करून एक गार्डन सुसज्ज बनवलेलं आहे. तुमची मुलगी सुद्धा पहिल्यांदा निवडणूक रिंगणात आहे. कसं पाहता, एका मुलीला घरामध्ये 2 तिकीट मिळालेले आहे, तुम्ही सुद्धा 3 टर्म नगरसेविका कामलेल्या, आता मुलगी राजकारणात एंट्री मारते, तीही शिवसेनेतून. आता तुम्हाला तर माहिती आहे नव्या मुंबईमध्ये पॅनल सिस्टम झालेलं आहे. पॅनल सिस्टम झाल्यामुळे काँग्रेसचं असं इथे ह्या ऐरोलीमध्ये बघितलं तर आमची एकच सीट होती, एक गोठवलीला होती, रमाकांत म्हात्रे. हा, मग पॅनल सिस्टममुळे काय झालं की इथे थोडं काँग्रेसचं अडचणच होती, त्याच्यामुळे आम्ही प्रवेश तर केलेला आहे. शिंदे साहेबांनी आमच्यावर विश्वास ठेवून आम्ही केलेल्या 20 वर्षापासून कामावर विश्वास ठेवून आम्हाला शिंदे साहेबांनी या शिंदे गटातून शिवसेनेचे अधिकृत म्हणून उमेदवारी माझ्या मुलीला आणि मला दिलेली आहे. मुलीला देण्याचं कारण म्हणजे त्यांनी पाहिलं आहे आम्ही 25 वर्षापासून सातत्याने नागरिकांमध्ये राहून त्यांना जाणीव झाला तुमच्या जनार्दनाचा फायदा. येस, त्याचं जाणीव ठेवूनच त्यांनी ही तिकीट दिलेली आहे आणि मला विश्वास आहे जसं आमच्यावर विश्वास नागरिकांनी ठेवला तसं माझ्या मुलीवर विश्वास ठेवतील आणि त्यांना भरघोस मताने निवडून देतील असा तर मला पूर्ण विश्वास आहे नागरिकांचा. कारण आतापर्यंत जे सहकार्य आम्हाला मिळालं तसंच माझ्या मुलीलाही मिळेल, ऐश्वर्या सोनवणे हिलाही मिळेल. कारण बऱ्याच अडचणी होत्या या प्रभागामध्ये, बऱ्याच अडचणी होत्या, नागरिकांच्या समस्या होत्या. सातत्याने आम्ही कोणतेही काम असू दे, लाईट असू दे, वॉटर, गटर, पाणी, सगळ्या बाबतीत आम्ही अग्रेसर राहून नागरिकांचे प्रश्न सोडवलेले आहेत. हे जनतेला माहिती आहे. जनता विचार करते की अंकुश सोनवणे, हेमांगी सोनवणे ह्या आपल्या समस्या सोडवण्यासाठीच आहेत आणि ह्याच्या पुढेही जरी पॅनल पद्धत असली तरी ह्याच्या पुढेही नागरिकांचं काम हे आमचं वारसा असणार आणि वसा असणार हे मी सगळ्यांना सांगू इच्छिते. आणि जसं आता विश्वास ठेवला तसं याच्या पुढे आमच्यावर विश्वास ठेवून आम्हाला निवडून देतील अशी मी सर्वांना विनंती करते. हे होते हेमांगी सोनवणे यांनी सांगितलं की विकास कामाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवलेली जाईल आणि आम्ही केलेल्या विकास कामामुळे आम्हाला तिसऱ्यांदा संधी मिळते. आता सुद्धा जनता आम्हाला संधी देईल अशा व्यक्त खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद. धन्यवाद, थँक्यू. तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा. व्यवसाय असो किंवा इव्हेंट, विकासनामा सोबत जाहिरात करा. स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा. विकासनामा, तुमचा आवाज, तुमची जाहिरात. तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा.